काळाराम मंदिर परिसरातील उत्तर दरवाजाजवळ असलेल्या एका जुन्या दुमजली वाड्याला शुक्रवारी 23 फेब्रुवारी रोजी रात्री 8 वाजेच्या सुमारास अचानक आग लागली. सुदैवाने या घटनेत कोणत्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही. मात्र वाड्यात तळमजला असल्याने वैदिक विवाह संस्थेचे ऑफिस आणि संसार उपयोगी वस्तू पूर्णपणे जळून खाक झाल्यात. सदर घटनेची माहिती पंचवटी अग्निशमक दलाला मिळताच अग्निशमक दलाच्या जवानांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. 3 पाण्याच्या बंबाच्या सहाय्याने तासभराने आग आटोक्यात आणली. याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की काळाराम मंदिर उत्तर दरवाजाजवळ गिरीश पुजारी यांचे वैदिक विवाह संस्थेचे कार्यालय आणि दुमजली जुना वाडा आहे. शुक्रवारी रात्री 8 वाजेच्या सुमारास अचानकपणे शॉर्ट सर्किट होऊन कार्यालयातील कागदपत्रे आणि इतर वस्तूंनी पेट घेतला. जुना लाकडी वाडा असल्याने बघता बघता वाड्याच्या दुसऱ्या मजल्याने पेट घेतल्याने घरातील फ्रीज, फॅन, कपडे आणि इतर संसार उपयोगी वस्तू जळून खाक झाल्यात. 2 मजली वाड्याला आग लागल्याची माहिती गिरीश पुजारी यांनी अग्निशमक दलाला फोन करून कळवली होती. घटनेची माहिती मिळताच आमदार राहुल ढिकले यांनी स्वतः घटनास्थळी जाऊन भेट दिली. पंचवटी अग्निशमक दलाचे लीडिंग फायरमन संतोष महेंद्र, MK सोनवणे, MH गायकवाड, RC मोरे, इशाक शेख आदींसह जवानांनी पाण्याचा मारा करून आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केलाय. सप्रेम मराठीसाठी प्रतिनिधी प्रेम जाधव, नाशिक.